हॅलो मित्रांनो, नमस्कार. मी आपला शैलेंद्र भांडारकर. आज एक आपल्यासाठी नवीनच वनस्पती आपल्याला मी माहिती देणार आहे त्या वनस्पतीविषयी. आणि ही वनस्पती आपल्या अ, खेड्यामध्ये, आपल्या देहाती भागामध्ये ही बऱ्याच वर्षानुवर्षापासून ही औषध सुरू आहे लोकांचा अ, अ, आजारावरती. आणि म्हणून आज ही औषधं आम्ही सफारीवर निघाले असता माझ्यासोबत बबलू भाऊ पोरेटी हे होते. आणि आम्ही जेव्हा जंगलात सफारीला निघालो तर रस्त्यामध्ये ही वनस्पती आम्हाला मिळाली. कारण ही वनस्पती पावसाळ्यामध्ये उगवते आणि आता ती जेव्हा जेव्हा जसं ऊन कडक आली तसतसं ती वनस्पती नाहीशी होते. आणि उन्हाळ्यामध्ये ते फार कमी ठिकाणी, म्हणजे इथं ओलसर भाग असते काही ठिकाणी, तिथं ती आपल्याला आढळते. पण आज ही आम्हाला एका ठिकाणी आढळले तिचे 3-4 रोपटे. आणि त्या वनस्पतीचं आम्हाला असं वाटलं की ही वनस्पती बहुमूल्य वनस्पती आज आपल्याला पाहायला मिळाली. आपण बऱ्याच दिवसापासून त्या औषधीचा शोध घेत होतो, पण योगायोगानं आम्हाला ती रस्त्यामध्येच मिळाली. आणि मला वाटलं हीच तर खूप बहुमूल्य औषधी आहे, आपण हिच्याविषयी आमच्या मित्रांना माहिती द्यायला पाहिजे. तर मित्रांनो, ही औषधी आहे आपल्यासाठी एक अनमोल असा ठेवा निसर्गाने आम्हाला आमच्या खेड्यामध्ये दिलेला आहे. ह्या औषधीचा उपयोग मित्रांनो आपल्याला आपल्याला जे कदाचित अपघात होतात, माणूस कुठून झाडावून पडतो, कधी शेतामध्ये जातं तर धुऱ्यावून पडतो, अशा वेळेला आपले पायाचे हाडं फ्रॅक्चर होतात, हात तुटतात. तर अशा वेळेला ही औषधीचा ह्या भागामध्ये हकीम लोक उपयोग करतात मित्रांनो. तर आम्ही जेव्हा निघालो तर आम्हाला वाटलं ही औषध आहे की नाही. कारण ह्या औषधीचे 2 पार्ट आहेत. 2 प्रकारचे झाडं येतात. एक लाल फुलाचा असतो आणि एक पिवळ्या फुलाचा. तर आमचे जे हकीम होते वैद्य, त्यांनी सांगितलं की पिवळ्या फुलाचं जे झाड आहे, हे वनस्पती आहे, ती फार उपयोगी आहे. लाल फुलाची औषधी ही काम करत नाही. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आम्ही जेव्हा जवळ गेला त्या मेडिसिनच्या, त्या औषधीच्या, त्या वनस्पतीच्या, तर आम्हाला ते छोटे छोटे असे पिवळे फुलं आम्हाला दिसायला लागले. आणि नंतर असा वाटला आपल्याला की ही खरोखर ही औषधी आहे की नाही. आणि म्हणून मित्रांनो, आम्ही परत आमच्या हकीमांना फोन केला, विचारलं की बा ही औषधी आहे का ही. तर त्यांनी आम्हाला सांगितलं म्हणे हीच औषध आहे, हां, आम्ही जे उपयोगात आणतो तर हीच औषध आहे म्हणे. तर आम्ही म्हटलं ही आम्हाला आमच्या मित्रांना माहिती द्यायची आहे यूट्यूबवर टाकून. तर ठीक आहे म्हणे, तुम्ही जरूर देऊ शकता. आणि म्हणून आम्हाला वाटतं की ही औषधीची ही माहिती द्यायची. तर अशा ठिकाणी आम्ही होतो की बघा, आज आमच्या ज्या भागामध्ये होतो तिथला जंगलाचा नयनरम्य परिसर बघा, जंगलाचा भाग आहे. आमच्यासोबत आमची गुंजा पण आज फिरायला आली होती, ती पण आहे. आणि जी तुम्हाला विखरलेली दिसते काडी काडी, हीच औषधी आहे. वेलवर्गीय औषधी आहे. छोटे छोटे वेलांसारखे असतात. माशांचे जाळे जसे असतात तशा पद्धतीचं ही औषधी आहे. वेल जातात आणि ती जमिनीच्या थरालाच लागून असते मित्रांनो. तर मी तुम्हाला आता ह्याविषयी मी जवळून जाऊन मी माहिती देतो. आणि जवळून अगदी जवळून ही औषध कशी आहे, ही वनस्पती कशी आहे, मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. तर मित्रांनो, मी आता जवळजवळ औषधीच्या
पोहोचलेलो आहे आणि आता तुम्हाला मी ह्या औषधाची माहिती देणार आहे. खरोखरच ही औषध आहे का? आपण नक्की पहा. आता मी त्या औषधाला हात लावलेला आहे आणि ती दाखवत आहे तुम्हाला. हीच औषधी आहे बघा मित्रांनो, ही जवळून बघा. हां, ही. आणि तिथं बघा कशा पद्धतीनं जाडीसारखी छोटी-छोटी ही वेलीच आहे. वेलवर्गीय वनस्पतीमध्ये मोडल्यासारखंच वाटते आपल्याला. आणि बघा त्या औषधीला एक पिवळा अ, पिवळा असा फूल आहे बघा. बघा ते मी आता दाखवतो तुम्हाला. आहे ना हे? हां, बघा हे छोटा-छोटासा पिवळा फूल. हां, तो. हे पिवळ्या फुलाचीच आहे आणि हीच औषध आपल्याला हड्डी जोड साठी कामामध्ये येतो मित्रांनो. तर अशा पद्धतीचा हा जो पौधा आपल्याला दिसतो, बारीक-बारीक त्याचे पानं असतात आणि बघा हा एक बाजूला आहे. याचासुद्धा याला फुलं आलेली आहेत पिवळे-पिवळे. हे जमिनीच्या थडालाच लागून असतात. हे बघा कसे कसे आहेत ते फुलं एकदम छोटे-छोटे फुलं आहेत त्याचे. छोटे-छोटे फुलं आहेत बघा. तर अशा पद्धतीचा हा पौधा, ही वनस्पती मी तुम्हाला दाखवत आहे आता. बहुमूल्य अशी वनस्पती आहे. खेड्यामध्ये लाखो लोकांनी ह्या औषधाचा उपयोग केला आणि याचा फायदा सर्वांनाच झालेला आहे. अशा पद्धतीचे हे आमचे हकीम लोकं सांगतात आणि माझ्याही समोर बऱ्याच लोकांनी ह्याचा उपयोग केला आणि हाड जुळले मित्रांनो. मी पण बऱ्याच लोकांवरती ह्या औषधाचा मी उपयोग केला. त्यांचे पण हाडं जोडले आहेत हे. तर हे बघा तुम्हाला मी उपडून दाखवत आहे, की ही कशा पद्धतीची औषधी आहे आणि ह्या औषधीचा जेव्हा आपण पाय फ्रॅक्चर असणे, पाय तुटणे, हात तुटणे, बोटं तुटणे, कधी-कधी मानेचा कधी-कधी कोणती शरीरातली हड्डी क्रॅक असणे, तर ह्याच्यावरती हे लेप लावून बांधायचं असते मित्रांनो. तर औषधी आपण तयार करताना आपण कशा पद्धतीनं हिचा वापर करायचा याचीसुद्धा मी आता माहिती देत आहे मित्रांनो. औषधी वापरताना कशा वापरायचा? तर ही औषधं आपण आपल्या घरी न्यायची आहे उपटून. तिला स्वच्छ पाण्यानं धुवायचं असते कारण हिला माती लागलेली असते आणि स्वच्छ पाण्याने धुवून त्या औषधाला आपण साफ करायचं असते. आमचे मित्र आहेत मनीरामजी आचले. हे सुद्धा ते औषधीविषयी माहिती देतात. कशा पद्धतीनं हे औषधीचा आपण वापर करतो आणि कोणती ही पिवळीच औषध आहे म्हणून ते आम्हाला सांगत आहेत मित्रांनो. आमचे मनीरामजी आचले आहेत हे जंगलात जात असताना त्यांना बघितलं मी काय करतो म्हणून ते आले आणि त्यांना पण अनुभव आहे त्या औषधाचा. ते सांगत आहेत आपल्याला की कशा पद्धतीनं ह्या औषधाचा आपण उपयोग करायचा म्हणून. तर तुम्हाला सांगतो मित्रांनो, की ही औषध मोठ्या जसं आपलं जॉईंट तुटला आहे हाताचा किंवा मांडीचा किंवा पायाचा कुठलाही भाग, तर त्या पद्धतीनं ही औषधं न्यायची असते. जसा औषध नेली तर 1 पाव जशी औषध मिनिमम लागते एका वेळेला. 1 पाव औषधीमध्ये अर्धा पाव जवस तेल आणि 100 ग्राम तिळाचं तेल, हे दोन्ही तेल त्या औषधामध्ये टाकायचा आणि त्याला कुटायचा चांगलं. खोलगट भाग घ्यायचा आणि त्याच्यात कुटायचा खलामध्ये कुटून त्या औषधीलाच एकदम लेप तयार करायचा आणि कणिक घ्यायची गव्हाची आणि कणकीची कच्ची पोळी बनवायची आणि कच्च्या पोळीमध्ये तो लेप बिलकुल पूर्ण लावायचा असते, मांडायचा असते आणि तो मांडून मग पूर्ण हाताला झाली पाहिजे अशा पद्धतीने, एकही गॅप नाही पाहिजे. ते औषधं आपण जेव्हा लावतो हाताला पूर्ण चिपकून लावायची आणि वरून एक पट्टी बांधायची आणि पट्टी बांधल्यानंतर तिथं बासाच्या कमच्या तयार करायच्या आणि त्या कमच्यावरून बांधायच्या, जेणेकरून हे आपलं हात असे किंवा पाय असे ते हललं नाही पाहिजे आणि हललं तर का होईल, ते जुळणार नाही म्हणून बिलकुल ते बांधायचं असते
आणि 1.5 दिवस आपण बांधून ठेवू शकतो. 1.5 दिवसानंतर ती पट्टी खोलायची असते मित्रांनो. दुसरा आपण त्याच औषधाला बारीक झालेली औषध स्वच्छ धुतलेली वाळू टाकायची. वाळल्यानंतर तिची भुकटी बनवायची. त्याच्यामध्ये गूळ टाकायचा थोडासा आणि गुळामध्ये थोडंसं जवस तेल आणि तिळाचं तेल टाकून कुटायचा आणि त्याच्या गोळ्या बनवायच्या छोट्या-छोट्या मिनिमम आपण काचेच्या गोळ्या जसा खेळतो त्याप्रमाणे आणि त्या गोळ्याच्या आकाराची गोळी सकाळी एक आणि संध्याकाळी एक खायची. त्याच्याने आपण आपल्या शरीरातलं जे कुठं फ्रॅक्चर असेल, बारीक फ्रॅक्चरसुद्धा कमी होते. आर्थरायटिसचा जसा त्रास असेल, संधिवाताचा जसा त्रास असेल, तो सुद्धा दुखणं ह्या गोळ्यांनी कमी होतो मित्रांनो. तर अशा पद्धतीनं ही बहुमूल्य औषधी आज मी तुम्हाला दाखवत आहे मित्रांनो. आणि ही औषधीनं नक्कीच आपल्या परिसरात असेल तर आपण सुद्धा एखाद मित्राचा जर पाय तुटला किंवा आपल्या घरच्यांचं कधी कमी जास्त जर झालं, हातपाय तुटला, तर याचा उपयोग आपण नक्की करा. आणि उपयोग करताना ज्या पद्धतीने आम्ही सांगलो त्या पद्धतीनं त्याला बांधायचं असते आणि नंतर आपण त्या औषधाचा गोळ्या पोटात घ्यायच्या असतात. तर ते तुमचे क्रॅक वगैरे असेल, जॉइंट तुटलं असतील तरी ते जुळून जातात मित्रांनो. तर आपण नक्कीच ह्या व्हिडिओला लाईक कराल आणि जास्तीत जास्त लोकांना आपण शेअर करा आणि सबस्क्राईब पण करायला विसरू नका मित्रांनो. जेणेकरून नवीन औषधांचे व्हिडिओ आम्ही दररोज तुमच्यापर्यंत पोहोचवू. दररोज एक औषधाची माहिती आम्ही तुम्हाला पोहोचवू आणि नंतर सर्व औषधांचे माहितीनंतर कॉम्बिनेशनमध्ये औषधी दिल्याने कसं आजार लवकरात लवकर बरा होतो ह्याचीसुद्धा आम्ही तुम्हाला ह्या यूट्यूबच्या माध्यमातून माहिती देऊ मित्रांनो. तर धन्यवाद. नमस्कार. जय हिंद.